तर हाय माय यूट्यूब फॅमिली. तर मी घरी लावलेला कुंडीतील पुदिना काढून घेतलेला आहे. तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला पुदिन्याची चटणी करायची आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत पुदिन्याची चटणी व त्याबरोबर खाण्यासाठी आपण रात्रीच्या राहिलेल्या भाताचे कटलेट बनवणार आहोत. तर ते कसे बनवणार आहोत चला रेसिपी पाहूया. तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे व त्यामध्ये आपण आता पुदिना घालणार आहोत. मी मगाशी काढलेला पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या ॲड करणार आहोत. तुम्ही पाहू शकता 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी ॲड केलेल्या आहेत व लसूण, अद्रक व थोडेसे जिरे यामध्ये आपण टाकणार आहोत. आणि यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे जे मी भाजलेले होते त्याची साल काढून घेतलेले आहेत, तो थोडेसे शेंगदाणे ॲड करणार आहोत व 2 चमचे एक चमचा जरी टाकला तरी चालेल, पण 2 चमचे कांदाही आपण ॲड करणार आहोत बारीक चिरलेला व यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी चवीनुसार यामध्ये मीठ घातलेले आहे. आणि हे आपण आता यामध्ये थोडासा चाट मसाला टाकून हे आपण पाणी घालून ग्रेव्ही करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आधी. तर आपण यामध्ये आता थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घेणार आहोत. आणि लिंबू राहिलं होतं माझ्याकडनं घालायचं, ते लिंबूही मी इथे घालून घेतलेलं आहे. तर चला आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेऊया. तर हे मिश्रण तयार आहे. तुम्ही पाहू शकता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर आता तुम्ही पाहू शकता इथं आपली चटणी तयार आहे. आपण या बाउलमध्ये काढलेलीही आहे. तर आपली चटणी तर तयार झालेलीच आहे. तर आता आपण पुढची रेसिपी बघूया. यामध्ये थोडासा चाट मसाला आपण टाकणार आहोत वरून, जेणेकरून त्याला अजून जास्त टेस्ट येईल. तर मी असं काही नाही की रेसिपीचे व्हिडिओ टाकते, मी मुलांचेही भरपूर असे व्हिडिओ टाकते. मी माझ्या चॅनलला नाव संयम यूट्यूब चॅनल दिलं आहे, पण मी ऑल व्हिडिओ टाकत असते. तर आपण इथं आता कटलेटची तयारी करणार आहोत. रात्रीचा भात शिल्लक आहे, त्या भातामध्ये एक 5 ते 6 बटाटा मी उकडून घेतलेला टाकलेला आहे व हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहे. तुम्ही पावभाजीचं जे स्टँड भेटतं त्याने जरी एकत्र केलं तरी चालेल किंवा तुम्ही हाताने केलं तरी चालेल. तर पाहू शकता हे सर्व एकजीव मी करून घेतलेलं आहे. तर मी पुढं जी सामग्री ठेवलेली आहे ती सर्व यासाठी आपल्याला लागणार आहे. तर यामध्ये आपण पहिल्यांदा 1 वाटी रवा घालणार आहोत. एकदम बारीक असा रवा आपण ह्यामध्ये 1 वाटी घालणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता अगदी या प्रकारे. आणि यानंतर आपण यामध्ये पुढची वस्तू म्हणजे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. अगदी ओबड असा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. लई बारीकही नको व लई मोठाही नको. आणि यानंतर यामध्ये आपण जिरे व मिरचीचे तुकडे घालणार आहोत. मी बारीक काप केले होते आणि ते आपण यामध्ये टाकणार आहोत. आणि यानंतर आपण थोडंसं चाट मसाला यामध्ये ॲड करणार आहोत आणि थोडंसं लिंबूही आपण यामध्ये ॲड करणार आहोत. अगदी थोडंसं करायचं आहे दाखवल्याप्रमाणे. आणि यामध्ये आता आपण लाल तिखट घालणार आहोत. लाल तिखट ऑप्शनल आहे. हिरवी मिरची घातलेली आहे पण ती थोडीच घातलेली आहे व थोडंसं लाल तिखट हे आपण ह्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर यानंतर आपण आता त्या ठिकाणी 2 कांदे बारीक चिरलेले होते ते यामध्ये ॲड करणार आहोत. तुम्ही पाहू शकता. आणि यानंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीरही ॲड केलेली आहे. तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत, कारण की भातामध्ये मीठ असते त्यामुळे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे अगदी अंदाजाने. आणि हे सर्व मिश्रण मीठ घातल्यानंतर एकजीव मळून घ्यायचे आहे. अगदी आपण पीठ कसे मळतो धपाट्याचे तसं अगदी मळून घ्यायचं आहे. आणि यानंतर याचे असे गोळे बनवून असा ह्याला शेप द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अगदी या प्रकारे असं बनवून तयार करायचं आहे. इथे माझ्या बोटाला काळी चिकट टेप दिसत आहे, तर ती माझ्या बोटाला लागलेलं आहे म्हणून मी लावलेली आहे. तर आपण याच प्रकारे सर्व काही बनवून घेणार आहोत.
आणि हे एवढे झटपट कसे झाले तर मुलींनीही मला बनवू लागलेले आहेत. तर आता इथे कढई आपण तापायला ठेवलेली आहे व आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण कटलेट टाकणार आहोत. कटलेट भरपूर प्रकारे बनवले जातात, असं काही नाही की हीच पद्धत आहे. पण मी या पद्धतीने बनवले की रात्रीच्या शिळ्या भाताचाही वापर होईल, वाया जाणार नाही. तुम्ही अनेक वेगळ्या पद्धतीनेही बनवू शकता. तर पाहू शकता तुम्ही, तर तेल तापलेलं आहे, मी त्यामध्ये टाकलेले आहेत व याला अगदी मंद आचेवर जरा वेळ परत फुल गॅसवर असं तळावं लागतं. एकदम मंदही जमत नाही, एकदम तावातही जमत नाही. तर मंद किंवा फुल दोन्हीही चालतं, त्या हिशोबानेच करावे लागते. तर इथे माझे कटलेट बनवून तयार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी प्लेटमध्ये टाकलेले आहे. तर पाहू शकता मी पुदिन्याची चटणी बनवलेली, ती चटणी व हे कटलेट मी सर्व केलेलं आहे. तर हे खायला तर अगदी अप्रतिम लागलं. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं. तर इथे मी मुलींना हे खायला दिलेलं आहे. तर माझ्या मुलींची प्रतिक्रिया बघा. तर पाहू शकता, ही माझी बारकी मुलगी आहे गुलाबी ड्रेसवाली आणि ही माझी मोठी मुलगी आहे.